क्लब ऑफ निप्पाणीचा सुवर्ण महोत्सव, साडी वॉकेथॉन आणि लोगो उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। इन्नर व्हील क्लब ऑफ निप्पाणीने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विशेष उपक्रम साडी वॉकेथॉन आणि इन्नर व्हील लोगोचे उद्घाटन अत्यंत यशस्वीरित्या साजरे केले। या कार्यक्रमांना प्रमुख पाहुण्या निप्पाणीचे मेयर सोनल कोठडिया उपस्थित होत्या। क्लबच्या अध्यक्षा अर्चना बुर्जी, सचिव स्नेहल परमणे, सर्व पदाधिकारी आणि क्लबच्या सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, ज्यामुळे हा सोहळा अधिक भव्य आणि उत्साही झाला। कार्यक्रमाची सुरुवात इन्नर व्हील प्रार्थनेने झाली। त्यानंतर क्लबच्या सदस्यांनी रामस्तुती सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले। या आनंददायी सोहळ्यात साडी वॉकेथॉनसाठी क्लबच्या सदस्यांसह नोंदणीकृत सहभागींनी पारंपरिक साड्या नेसून भाग घेतला। या वॉकेथॉन मधून एकोपा, पारंपरिकतेचा सन्मान, आरोग्य आणि समाजसेवेचा संदेश देण्यात आला। यानंतर प्रमुख पाहुण्या सोनल कोठडिया यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर मार्मिक विचार मांडले। त्यांनी इन्नर व्हील क्लबच्या कार्याची प्रशंसा करताना सांगितले की महिलांनी एकत्र येऊन समाजसेवेचे कार्य करणे हीच खरी शक्ती आहे। इन्नर व्हील सारख्या संस्थांमुळे महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळते। त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थित महिलांना नवीन ऊर्जा आणि उत्साह मिळाला। यानंतर इन्नर व्हील क्लबच्या लोगोचे उद्घाटन करण्यात आले, जो क्लबच्या कार्याचा गौरव आणि समाजातील योगदानाचे प्रतीक ठरला। यावेळी क्लबच्या उद्देशांबद्दल माहिती देण्यात आली आणि महिलांच्या सशक्तीकरणावर तसेच सामाजिक योगदानावर भर देण्यात आला। या दोन्ही कार्यक्रमांचे नियोजन आणि यशस्वी आयोजन अध्यक्षा अर्चना बुर्जी, सचिव स्नेहल परमणे, सर्व पदाधिकारी आणि इन्नर व्हील क्लबच्या सर्व सदस्यांनी केले। त्यांच्या समर्पणामुळे आणि मेहनतीमुळे या सुवर्ण महोत्सवी उपक्रमांनी क्लबच्या समाजसेवेच्या कार्याला अधिक बळकटी मिळाली। इन्नर व्हील क्लब ऑफ निप्पाणी महिलांना सशक्त करण्याच्या आणि समाजसेवेसाठी सातत्याने कार्यरत राहण्याच्या आपल्या ध्येयावर ठाम आहे। कॅमेरा पर्सन चेतन सनदी, शिवबसव लाईव्ह, निप्पाणी। Fitness unique celebration of our culture, strength and unity. Seeing women of all ages, especially those above 60, participate with such enthusiasm is truly inspiring. माझे डोळे उघडले। याचं कारण आपण ज्या वेळेला शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा म्हणत होतो, आरोग्य हे खरंच धनसंपदा आहे हे आपण आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि आपल्या फास्ट लाईफ मध्ये विसरून गेलेलं आहे। कारण सर्वप्रथम बायका सगळ्यांचं सगळं करतात पण स्वतःचं काही करत नाही, हे नक्की आहे। आणि हे सगळं करत असताना आपण हे डोक्यात घेतो की माझं मॅचिंग कसं आहे। मी इथं आल्यानंतर पण बघितलं, कारण मी कालपासून विचार करत होते, ऍक्च्युअली मी सगळं लिहून आणलंय, पण एक असं सारखं वाटत होतं की मी इथं काय बोलू फिटनेस बाबतीतच बोलायला पाहिजे। पण मी इथं आल्यावर पण पाहिलं की सगळेजण सेल्फी काढत होते, यातलीच मी पण एक आहे। मग मला एक असं वाटलं की मी मॅचिंगचा विचार करते, मी सेल्फीचा विचार करते, मी माझ्या सगळ्या राहणीमानाचा विचार करते, पण मी माझ्या दिनचर्येचा, अंतर्गतातल्या माझ्या आरोग्याच्या सेल्फीचा मी किती विचार करते। आज माझी 90 वर्षाची आजी पण फिट आहे, पण मी माझी रोडावली आणि ह्यात असं वाटतं की मला मॅरेथॉन नकोय, कारण माझे गुडघे दुखतात, मला वेळ नाहीये आणि माझ्या या फास्ट लाईफ मध्ये फास्ट फूड खाणार, पण माझं आरोग्य कसं मी सांभाळू याचा मला विचार नाहीये। त्यामुळे म्हणून मी सर्वप्रथम म्हणलं मला इथं बोलून तुम्ही माझे डोळे उघडले। याचा अर्थ मी उद्यापासून लगेच वॉकेथॉन करणार नाहीये। हा एक खरोखर तुमच्या इन्नर व्हील ग्रुप तर्फे एक जे तुम्ही चांगल्या कुठल्या तरी आयोजन करत असता, समाजाच्या साठी तुम्ही जे काही ऋण फेडताय किंवा समाजाचं देणं लागतंय म्हणून एक काहीतरी हे चांगली आयोजन करता, त्याच्यात हा एक खूप मोठा आणि चांगलं आयोजन आहे आणि भरपूर सांगायसारखं आहे। पण आल्याला तुम्ही मला टोपी घातली, त्यामुळं पण मी कुणाला टोपी घालत नाही। सगळ्यांना मला एक पुन्हा एकदा आवर्जून महत्वाचं एवढंच आहे की आपण फास्ट फूडच्या लाईफ मध्ये खूप पळतोय, खूप धावतोय, कुठंतरी थांबायची गरज आहे। कारण का तर आपण धावण्यासाठी, पळण्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आपण उभं राहिलं पाहिजे आणि अंतरंगातली सेल्फी ही मनाची जर शेस्ती तशी शरीराची पण असती, शरीर साथ दिलं तर मन साथ देणार आहे। आणि त्यासाठी आजपासून जर आपण वॉकेथॉन सुरू करतोय तर ते ह्याच्यातल्या 10 जणी तरी नक्की पुढे सुरू ठेवतील अशी आशा बाळगते। आणि तुम्ही इथं मला बोलवल्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आणि इथंच थांबते। आप सबके रूप में मुझे मिली।
आणि समाजासाठी त्यांनी केलेल्या कामाची झलक आता वर्षा बहिणींनी सांगितली की हँडिकॅप असू दे, मूकबधीर असू दे किंवा त्यांना कानातलं यंत्र देणं असू दे, त्या गाठी हॉस्पिटलसाठी ड्रेस करत होता. आज नगरमधल्या लोकांचा तुम्हाला त्याच्यासाठी आज सपोर्ट मिळाला. आणि ही जी तुमची जनजागृती करताय तुम्ही, तर त्याबरोबर तुमचं जे कॅमेराचं जे किट वाटपाचं काम होतं ते त्यावेळेला निपाणी तुमचं असलं होतं आणि तुला तिची प्रशंसा झाली. आणि मला असं म्हणजे तुम्ही पर्यावरणासाठी काम करता वर्षाबेनी म्हणला, पण मला एक सांगावंसं वाटतं की आता जेव्हा मी तिथं नगरपालिकेत बसते तर पर्यावरणासाठी ग्लोबल वॉर्मिंग जे आपलं सुरू आहे तर त्याच्यासाठी पाण्याच्या म्हणजे लोकांच्या मध्ये तुमच्या क्लबच्या लोकांना जर तुम्ही जनजागृती केला की एकदम स्वच्छता आम्ही स्वच्छता करून देतो. आमचं नगरपालिका थोडी कमी पडत असेल हे मला मान्य आहे, पण लोकांच्या काही जनजागृती होणं गरजेचं आहे की त्यांनी वाटेल त्या प्रमाणात गटारी कचरा आणून टाकतात आणि आम्ही केलेल्या कामाला पुन्हा परत आम्हाला करण्यासाठी त्रास होतो. मग त्याप्रमाणे तुमच्या क्लबच्या रूपानं जर तुम्ही ती एक स्वच्छतेसाठी जनजागृती, पाण्याचं आपण कसा अपव्यय करतोय, कारण आपलं जे पाणी येते ते सगळं फिल्टरिंग होऊन येते आणि त्या फिल्टरिंगसाठी आपल्याला प्रचंड खर्च बोजा आहे. नगरपालिकेला खूप मोठा खर्च आहे. मग ते पाणी तुम्ही गाडी धुण्यासाठी वापरता. मग ह्यासाठी जे काय असेल ते तुम्ही जनजागृती थोड्याफार प्रमाणात ते मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आणि तिसरं एक आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून जी आपण पर्यावरणासाठी झाडं लावा आणि झाडं वाढवा. मग तुम्ही एक भिशी केली, झाडांची भिशी. हा जो एक मध्ये व्हॉट्सअपमध्ये लेख आला होता, तर तुम्ही ती झाडांची भिशी केला तर ती जास्त चांगल्या प्रमाणात, कारण खूप जणी आहात तुम्ही आणि एकानं होत नाही ते मुठ्ठीनं होतं काम. तसं तुमच्याकडनं जर झालं तर निपाणीसाठी सगळीकडं हरा भरा शहर हो जाएगा, तो बहुत अच्छा हो जाएगा. आणि जाता जाता तुमच्या सगळ्यांसाठी, कारण आजचा इव्हेंट स्त्रियांसाठी आहे म्हणून, की समजो नाही मुझे अबला नाम एक कोई